सर्वप्रथम सलाम तुमच्या कर्तृत्वाला मी अमृता माने मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका प्रेरणादायी प्रवासाची साक्षीदार झालो आणि आता भेटूयात अशाच आणखी एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला, ज्याने आपल्या अथक परिश्रमाने आणि सातत्याने आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांची प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केलेला आहे. विविध शासकीय, सामाजिक आणि कृषी संस्थांकडून अनेक मानाचे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त करूनही ज्यांच्या पायाखालची जमीन आणखी तितकीच घट्ट आहे, ज्यांनी शेतीला केवळ व्यवसाय न मानता ती एक संस्कार, एक जबाबदारी आणि समाजसेवेचं प्रभावी माध्यम मानलं, असे आपले लाडके प्रगतशील शेतकरी माननीय श्री कल्लप्पा गडदे सरांचे सलाम तुमच्या कर्तृत्वाला ह्यामध्ये स्वागत आहे. सर, आज आम्हालाही आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आपल्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या बालपणाबद्दल थोडीशी माहिती सांगा. तुमचं गाव, कुटुंब, तुमच्या बालपणाबद्दलची थोडीशी खोडकर मस्ती, अशाबद्दल काहीतरी माहिती सांगा. माझं नाव कल्लप्पा दादासू गडदे, गाव गौडवाडी. आमच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर पूर्ण कुटुंब आध्यात्मिक म्हणजे माळकरी माणसं आहे ती सगळी, आणि सगळी जण आम्ही शेती करतो आहे पहिला मुद्दा म्हणजे थोडंसं. आणि बाकीची सगळी माळकरी माणसं आहे ती शेती करण्याचा सगळ्यांना छंद आहे. घरात आम्ही तिघं चौघंजण भाऊ आहे, सगळेजण डाळिंबाची शेती करतो आहे. पहिल्या लहानपणापासून आम्ही अगदी छोटी 1 एकर 2 एकर शेती होती. आता आमच्याकडे 40-50 एकरापर्यंत डाळिंबाची शेती केली आहे. डाळिंब पिकातच म्हणजे आम्ही थोडंसं शेती केली आहे आणि त्याच्याविषयी आता तुम्हाला आम्ही माहिती सांगणार आहे. धन्यवाद सर. आता या तुमच्या या माहितीनंतर तुम्ही एक गोष्ट सांगाल का की तुमच्या आई वडिलांकडून त्याबद्दल तुम्हाला काय संस्कार मिळाले? आईवडिलांकडून आम्हाला थोडंसं सगळं जे काय आहे ते लहानपणापासून प्रामाणिकपणे राहणं, कोणालाही फसवणं नाही, किंवा शेती करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे, किंवा सगळी पहिली परिस्थिती एकदम हालाकीची किंवा गरिबीची होती. त्यामुळं आम्ही सगळ्या संघर्षातनं असं पुढे गेलेलो आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टीचा असं आम्हाला जाणीव आहे बाबा कशा पद्धतीनं वागायला पाहिजे, किंवा कशा पद्धतीनं पैसा खर्च करायचा, किंवा कशा पद्धतीनं माणसांना दुसऱ्या सांगताना बोलताना कशा पद्धतीने सांगायचं, असं आईवडिलांकडून आम्हाला मिळालं. हां, म्हणजे संघर्षातून मिळालेला, म्हणजे संघर्षातून घडलेला माणूस कधीही कमी पडत नाही किंवा मग त्याचं यश मिळतच कायम. हो, मग त्यानंतर तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होता तेव्हा तुमचं स्वप्न शेतीच करणं होतं का? त्यावेळेला असं काही स्वप्न नव्हतं आमचं शेती म्हणजे आता शिक्षण शिकत असताना त्यावेळेला असं एवढं म्हणजे सगळ्या सुविधा नव्हत्या, किंवा आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जात होतो त्यावेळेला काय म्हणायचं किंवा काय नाही असं काही स्वप्न त्यावेळेला नव्हतं, असं काही विचारच नव्हता. म्हणजे शेतीच करायला पाहिजे किंवा सर्व्हिस करायला पाहिजे, किंवा त्यावेळेचा विषय सगळेजण शेती, त्यावेळेची शेती पद्धत होती ती वेगळी होती, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. त्यामुळं शेती हा विषय नव्हता, काय तर सर्व्हिसला लागायला पाहिजे किंवा काय तर बिझनेस करायला पाहिजे असं वाटत होतं. पण परिस्थिती गरीब असल्यामुळं सगळे आमचे शिक्षण जे झालं ते जिल्हा परिषदमध्ये झालं आहे. त्याच्यानंतर परत आमची ॲग्री झाली. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं शेतीकडे असं वळण लागलं. मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही शेतीमध्ये काम केलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? आता पहिल्यांदा शेतीमध्ये काम करायचं म्हणल्यावर कोणाला तर योग्य वाटणार आहे का? म्हणजे लहान मुलांना लहान आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला औषध मारण्याची किंवा डाळिंबाची शेती करण्याची पद्धत होती ती अगदी पाठीवरच्या स्प्रेनं किंवा त्या पॅडल पंपानं औषध मारायचं, कळशीनं त्यात पाणी वाटायचं, परत पुढं नेऊन असं पुढं ठेवायचं, म्हणजे त्रासदायक काम होतं. आता जी आहे ती थोडी वेगळी पद्धत असल्यामुळे त्यावेळेस शेतीत काम करायला अशी आवड नव्हती आम्हाला. मस्त शिक्षणाकडे आवड होती, पण शिक्षण बाहेर घेता आलं नाही आम्हाला. हां, मग तुम्ही शेती करताना मग सगळ्यात पहिलं आव्हान कोणतं होतं तुमचं? शेती करत असताना पहिल्यांदा आव्हान आम्हाला 2014ला आमचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा शेती चालू त्यावेळेला आम्ही डाळिंबाची शेती केली, म्हणजे दुसरं काय जास्त पिकं घेतली नाही ती, पण डाळिंब शेतीत आम्हाला सर्वात मोठं संघर्ष होता ते तेल्याचा होता. वडिलांच्या हस्ते आमच्या 2000 साली लागण केलेली डाळिंबाची बाग होती, आणि 14 वर्ष 2014पर्यंत ती बाग फेल होती तेलकटमुळं, आणि त्यामुळं आम्ही थोडंसं कर्जबाजारी किंवा सगळं असंच होतो. त्यानंतर परत 2014ला ज्यावेळेला शेती करायला आलो त्यावेळेला संघर्ष आमच्या पुढं तेलकटचं आव्हान सर्वात मोठं होतं. माळावरती बाग होती, तेल्याचं आव्हान होतं, किंवा तेल्यामुळं बाग येत नव्हती, त्यात परत पाण्याचा प्रश्न होता, अशी बरंच संकट होते. त्यातनं थोडंसं असं मेन संकट म्हणजे तेल्या होता. तेल्या रोगावर आम्ही थोडंसं मात करून मग पुढं आलो. मग त्यावर तुम्ही कशा प्रकारे काम केलं किंवा कशातून ती तुमची बाग सुधारली?
त्यावेळेला असंच आता नानांनी सांगितलं असं सगळं आमचं मित्र एकत्र आलो बाबांनो, ह्यांच्या बागा पिकतात किंवा काळ्या रानातल्या बागा येते त्या किंवा तेल्यावर माळरानावर असून पण तेल्याची बाग कशी पिकते अशी दाखवण्यासाठी नानाभाऊंनी आम्हाला इथून माळशिरसमध्ये एक सदाशिवनगर म्हणून आहे, तिथं भागवत पवार आहेत, त्यांची अगदी माळावरची शेती आणि त्यांचं एक्सपोर्टचं काम किंवा डाळिंबातनं कोट्याधी पैसे मिळतात असं ते नानाभाऊंनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांच्या संगत आम्ही परत एक 8-10 दिवसांनी बाग बघायला गेलो त्यांची. तिथं गेल्यानंतर त्यांनी बरंच प्रयोग केलं, तर तेल्यासाठी काय करायला पाहिजे, वारदट करायला पाहिजे किंवा माळरानावर सुद्धा त्याचं जमिनीचा पोत सुधारायसाठी काय काय कामं करायला पाहिजे त्यांच्याकडून माहिती घेतली. परत आम्ही इथं आल्यानंतर इथं आमचं ती प्रॅक्टिस चालू केलं. ती प्रॅक्टिस करत असताना पण आम्हाला समस्या आली. परत त्यांना आम्ही बोलवलं, ते पण आले, त्यांनी पण बऱ्याच चुका सुधारल्या, पण थोडा वेळ गेला पण ती सुधारत गेलो, पण थोडासा वेळ लागला त्याला. हा, मग तुमचा म्हणजे सगळ्यात पहिला प्रयोग तुमचा कधी यशस्वी झाला? आता प्रयोग म्हणलं तर आता शेतीतलाच तुम्हाला सांगायला पाहिजे. आम्ही आता शेती करतोय, म्हणजे शेतीमध्येच आम्हाला तेल्यावर सर्वात मोठी मात केली. हा 2000 साली जी डाळिंबाची बाग लावलेली 2014 पर्यंत फेल होती आणि 2015-16ला ज्या वेळेला आम्हाला उत्पन्न आलं, म्हणजे तो आमचा सगळ्यात मोठा यशस्वी पॉईंट. किंवा शेती त्या माळरानात जिथं झाडं काढून टाकायची परिस्थिती त्या ठिकाणी आम्ही डाळिंब पिकवलं आणि त्यातनं पिकवत असताना एक्सपोर्ट क्वालिटीज पिकवलं. हे आमचं सगळ्यात शेतीतलं पहिलं म्हणजे चांगलं म्हणजे उत्पन्न. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात यशस्वी झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? काय भावना अशी मनात कसं पहिल्यांदा कसं आली? लक्षात आलं? म्हणजे जेव्हा तुम्ही यशस्वी झाला हां, किंवा मग तुमचा जी प्रयोग सक्सेसफुल झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कोणती भावना पहिल्यांदा निर्माण झाली? त्यावेळेला सक्सेस झाल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा अजून आपण पुढं धाडस करू शकतोय किंवा अजून क्षेत्र वाढवू शकतोय. शिक्षण आज आमचं अधूर होतं, म्हणजे शिक्षण आमचं 10वी नंतर ॲग्री डिप्लोमा झाला होता. त्यामुळं अजून आता शेतीचं जर उत्पन्न वाढवायचं किंवा शेती डाळिंबाची वाढवायची ही डोक्यात ठेवलं आणि डाळिंब शेती वाढवत आम्ही गेलो जास्त पुढं. आणि तर जो काय पहिल्या चुका झाल्या किंवा पहिल्या 10-12 वर्षे बाग फेल कशामुळे होती किंवा नवीन पद्धतीने करताना कोणासंगत चर्चा करायला पाहिजे किंवा दुसऱ्या लोकांनी कशा पद्धतीने उत्पन्न वाढवलं ह्या पद्धतीने सगळा बदल केला आणि परत आम्ही डाळिंब शेती जास्त वाढवण्याचा निर्णय घेतला आणि वाढवत गेलो पुढं असं. आता मग सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कसं असतंय की कधी आपण खचून गेलो तर कोणतरी आधार देणार असते. तर तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जीवनामध्ये एवढे संकट आली तेव्हा मग तुमच्यासाठी आधार असा कुणी दिला? हां, आधार तसं सुरुवातीला सगळं आता कोणाच्या जर घरी खचून आपण गेलो तर आपल्याला मेन आईवडील आधार देते ते पहिल्यांदा. म्हणजे कोणाच्या मुलाच्या घरी असू द्या किंवा अजून पण आम्हाला आमच्याकडून काय झालं तर आम्हाला पहिल्यांदा आईवडील आधार देते. परत आमचं सगळं मित्रमंडळ आहे. परत म्हणजे जी शेतीविषयी जी आमची मित्रमंडळ म्हणजे मित्र आहे सगळे, आमचं 4-5 जणांनी मिळून आमचं गौडवाडीत दुकान आहे औषधाचं. जरी आमच्यावर काय कोणावर संकट आलं किंवा कुठं खचून गेलो तर नानाभाऊ आहेत, दुसरे आमचे 1-2 पार्टनर आहेत, ते अण्णा गडदे, शिवाजी परकर. जरी काय तसं वाटलं किंवा लय मोठं संकट असेल तर आम्ही एकमेकाचा आधार घेतो किंवा ते पण सगळे आमच्या आधाराला धावून येते. आणि घरातलं आईवडील आहेत, भाव आहेत आमच्यापेक्षा मोठे लहान, सगळेजण आम्ही असं एकमेकाला आधार देते. असं म्हणजे वायबल होऊ देत नाहीत कुठली गोष्ट. जर मग तुमच्या मित्रांनी एवढी साथ दिली, जर तुम्हाला एकदा जर संधी मिळाली की मित्रांबद्दल तुम्ही काय काय सांगू शकाल तर तुम्ही काय बोलाल तेव्हा? मित्रांबद्दल आता सांगायसारखं फार आहे. म्हणजे आता इथंपर्यंत आहे याला फक्त कारण आम्ही आता तुम्हाला सांगितलं शेती करत असताना पहिली अडचण, परत घरचे उत्पन्न नाहीच, मग ही जी काय घडवलं किंवा काय केलं हे सगळं आता ती मग सांगितल्या पद्धतीनं माळशिरसच्या भावने आम्हाला पवार भावने आणि परत हे आमच्या सगळ्या टीमने ह्या सगळ्यांच्यामुळं आम्ही घडलो. त्यामुळं सगळ्यांचं म्हणजे त्यांचा आभार म्हणजे महत्त्वाचा आहे सर्वात. म्हणजे त्यांच्यामुळं आम्हाला वाटचाल मिळाली किंवा नवीन दिशा मिळाली, कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं राहायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण शेती करायला पाहिजे किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, ही सगळं जे आम्हाला जे काय मिळतं ते आता मित्राकडून मिळतं. त्यामुळं मित्रांचा आभार मानायला तेवढं थोडंच आहे आम्हाला. आणि असं म्हणतात की जास्त आपण कोणत्या तर व्यक्तीचा आदर्श ठेवला तर आपल्यामध्ये ती प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळते ती करण्यामागे. मग जर तुम्हाला जेव्हा पहिला पुरस्कार भेटला होता तेव्हा त्यातील सगळ्यात जवळचा पुरस्कार कोणता तुमचा, म्हणजे जे आतापर्यंत सर्वाधिक जवळचा? पुरस्कार आता आम्हाला मिळाला आहे तो थोडासा मला मानगंगा संस्थेचा एक पुरस्कार मिळालेला आहे. बाकीचं काय असं उत्कृष्ट शेतकरी म्हणून प्रत्येक कंपन्याचं ह्याचं त्याचं मिळत आहे त्याचं. असं म्हणजे इतका पुरस्काराचा काय एवढा आम्हाला पण छंद नाही किंवा असा विषय नाही, पण असं काय एवढा विषय नाही. म्हणजे प्रत्येक शेतकरी असं असतं की फक्त तो आपल्या कार्यामध्ये लक्ष देतो, त्याला पुरस्काराची ती मोठ्या नाही. प्रतिष्ठेची नाही, काही नाही. गरज नसते. पुरस्कार घेतलं म्हणजे असं काय नाही, शेतीत चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे किंवा प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. काही बऱ्याच गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजी असते ती वापरल्या पाहिजे, नवीन तंत्रज्ञान नवीन वापरलं पाहिजे, नवीन बघितलं पाहिजे
किंवा आता तुम्ही समजा ह्या क्षेत्रात आता तुम्ही शिक्षणात आहे किंवा मुलं शिकते त्याने त्यात फोकस केला पाहिजे. आता आम्ही शेती क्षेत्रात आहे, आम्ही रोज आमचे 24 तास डोक्यात तीच वेळ म्हणजे शेतीत बाबा कशा पद्धतीनं वाढ झाली पाहिजे किंवा कशा पद्धतीने प्रगती झाली पाहिजे ह्याच्याविषयी आमचं सारखं अपडेट असते. तसं तुम्ही पण त्या पद्धतीनं थोडंसं हे केलं पाहिजे. जर तुम्हाला महाराष्ट्रातून जर शेतकऱ्यांसाठी बोलायला जर संधी मिळाली 5 मिनिट, तर तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? नाही, संदेश असाच की बाबा शेतकऱ्यांना आता संदेश म्हणजे सगळ्यांनी शेती करत असताना बाबा ज्या पिकाविषयी माहिती आहे आपल्याला किंवा ज्या आपल्या भागात कुठलं पीक येतं आहे किंवा आपल्या भागात कुठली पहिली पिकं पारंपरिक आहेत किंवा जी कुठली आपण आता तंत्रज्ञान वापरू त्यात फक्त विकसित वाढ केली पाहिजे. आता आपल्या सांगोला तालुक्यात किंवा आटपाडी तालुक्यात इथल्या आसपासच्या परिसरात आपलं डाळिंब जास्त पिकतं. कोल्हापूर इकडं ह्या साईडला गेलं काही ठिकाणी ऊस जास्त पिकतो, काही ठिकाणी द्राक्ष जास्त पिकतं. ज्या भागात जी पीक येतं आहे त्याच्या संगत थोडंसं त्याने चांगल्या पद्धतीची माहिती घेतली पाहिजे किंवा ती चांगला पहिला कोणता शेतकरी असतो त्याच्याकडून नॉलेज घेतलं पाहिजे किंवा कुठल्या वातावरणात धरायला पाहिजे किंवा कुठल्या वातावरणात त्याची सुरुवात करायला पाहिजे ह्याचं नियोजन करून ती पीक पद्धतीने जे त्यांनी अपडेट केली पाहिजे. आज आपल्याला एवढे लोक सगळे यूट्यूबवर ते बघणार आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही तरुणांबद्दल काय संदेश द्याल? म्हणजे त्यांनी शेती करावी का नाही, का सध्याच्या या अभ्यासात जास्त लक्ष घालून राहावं? आता क्षेत्र आवडतंय कुठलं किंवा सक्सेस कुठलं मिळतंय ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने फोकस केला पाहिजे. आता आम्ही शेतीकडे येण्याचं कारण म्हणजे आमची परिस्थिती तशी असल्यामुळे आम्ही शेतीकडे आलो. तर शेतीत आलो म्हणून ज्या वेळेला शेतीत आलो त्यावेळेला आमच्याकडे काही नव्हतं, म्हणजे अगदी पैशाचा तर विषय नाही पण बाकीच्या गोष्टी पण काय नव्हत्या. पण त्यात आम्ही आता आमच्या पुढं ध्येय ती होतं शेतीच करावं लागते. मग आम्ही त्यात बऱ्याच गोष्टीची वाढ घेतली किंवा प्रत्येक गोष्टीची असं हे करत गेलो. आता समजा ज्याला शेती करायची आवडते म्हणून आवड आहे म्हणून शेती होणार नाही. त्या पद्धती त्याला त्या रान क्वालिटीचं पाहिलं किंवा त्या वातावरणात आता समजा इथली शेती आपण तकड करू शकत नाही, तकडची शेती इकडं करू शकत नाही. तशी त्या पद्धतीनं आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आपण टॉपचं जे आपल्याला जमते त्यात टॉपचं काम करायला पाहिजे किंवा आदर्श घेऊन चांगल्या माणसाची माहिती घेऊन ती आपण करायला पाहिजे, तर आपण हे होऊ शकतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात कुणाचा तरी आदर्शच घेतला पाहिजे, त्याशिवाय कोणतं काम पूर्णपणे होत नाही. म्हणजे कोणता तरी गुरु मानावाच लागतो. मग तुम्ही शेतीकडे जीवन पद्धती म्हणून बघता का आपला व्यवसाय म्हणून बघता? आता सध्या तर व्यवसाय म्हणून बघावं लागेल. शेवटी जी काय करतो ती पैसे मिळण्यासाठीच करतोय आपण. बरोबर. म्हणजे आता तुम्ही समजा शिक्षण करता, शिक्षणातनं सर्व्हिस करायची, सर्व्हिसमधनं पैसे मिळवायचं, बिझनेस करायचा, बिझनेसमधनं पैसे मिळवायचं. तसं आम्ही शेती करतो, ही शेती आमच्याकडं आहे आणि अजून करत चालली, पण ही जी काय करतो ही व्यवसाय म्हणून आम्हाला बघावं लागतं. का तर आता सध्या आमच्याकडं जर सगळे आता आमचं सगळं जे यांत्रिकरणावर जास्त चालतंय किंवा जास्त बाकीच्या गोष्टी सगळ्या अशा चालते, ती जी काय करतो ते आम्ही पैशासाठीच करतोय किंवा ह्यासाठी करतो, त्यामुळे ती व्यवसाय म्हणून आम्ही त्याकडे बघणार होतो. आता आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात जर म्हणायला गेलं तर मोठे पण शेतकरी आहेत आणि काही छोटे पण शेतकरी आहेत. छोटे म्हणता येत नाहीत पण शेतकरी आहेत. मग त्यांच्यासाठी सरकारने कोणत्या अशा तातडीने त्यांच्या गरजा भागवल्या पाहिजेत, कोणत्या प्रकारे त्यांना गरजा भेटल्या पाहिजेत? सरकारने आता काय, सरकारनं तर आता म्हणजे जितकं शक्य आहे तितकं त्यांचं काम चालू आहे. आता समजा आता शेतकऱ्याला मेन जी गरज आहे ती थोडंसं पाण्याची गरज आहे. जितकं अवेलेबल होईल आता सगळं पाणी म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय. त्यानंतर वीज म्हणजे लाईटचा विषय. तर पाणी, लाईट आणि समजा लहान शेतकरी आहे किंवा परिस्थिती जी तशी आहे तर त्याला थोडंसं बँके थ्रू की अशा थोडे समजा त्यांना कर्ज देता येते का, कर्ज दिलं तर समजा बाकीच्या काही गोष्टी करता येतात का, एवढंच शासनाने केलं पाहिजे. आता शासन शेवटी जे काय करायचं ते आपल्याला करावं लागणार आहे. शासन फक्त आपल्याला ती दिशा देणार आहे किंवा आधार देणार. त्याचं मिळेल थोडंसं मागचं पुढं होईल हा विषय आहे. पण मेन आहे तो शासनानं जितकं होता येईल तेवढं सगळ्या क्षेत्रावर आता त्यांचं काम चालू आहे. पण पाणी हा विषय सर्वात महत्त्वाचा आणि त्यानंतर लाईट, ह्या दोन गोष्टी जरी पुरवल्या तरी बासून जाते शेतकऱ्याला काढायचं. आणि आत्ताच्याच काळात आपण बघतोय पाऊस येतोय जातोय, हवामान सारखं बदल येतोय, त्यामध्ये तुम्हाला शेतीमध्ये कशा प्रकारे बदल करावा लागतो? हवामानाचं तर जर वर्षी असा बदल राहतो. आता गेल्या वर्षी अति पाऊस होता तर आम्हाला अति संकट आली. म्हणजे डाळिंबात म्हणायला गेलं तर तेलकटची समस्या कमी होती आणि कूज आणि डांबऱ्याची समस्या जास्त होती गेल्या वर्षी. आता आम्ही ह्या वर्षी त्याच्यावर फोकस केला, म्हणजे तेलकट म्हणजे कूज आणि डांबऱ्यावरी म्हणून पाऊस येणार आहे असं गृहीत धरून आमचं काम चालू होतं. पण अचानक हवामानात बदल झाला आणि ह्या वर्षी दुष्काळ पडण्याचं म्हणजे दुष्काळासारखं पाऊस एकदम कमी पडला. तर पाऊस कमी पडला तर दुसऱ्या समस्या निर्माण झाल्या. पण दुसऱ्या समस्या निर्माण झाल्या तर त्यासाठी काय करावं लागते, अशा प्रत्येक वेळेला प्रत्येक पोझिशन किंवा प्रत्येक वेळची स्टेज आहे. शेतकऱ्याला कसं असतं म्हणजे तुमच्या बाकीच्या सर्व्हिसमध्ये किंवा बाकीच्या काय ह्याच्यात आहे ती प्रत्येकाचं शेड्यूल ठरलेलं आहे. बाबा
ह्या दिवशी ह्या होणार, ह्या दिवशी ह्या टायमिंगला होणार. तसं शेतीमध्ये नाही. शेतीमध्ये आज परिस्थिती अशा उद्या वेगळी राहते. त्यामुळं शेतीमध्ये अपडेट राहणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि प्रत्येक फळपिका असो, कोणती पिको परिस्थिती बघून, हवामान बघून त्यानुसार बरेच निर्णय आम्हाला आमचं पण असं होते. आता बऱ्याच वेळेला आज हे औषध मारायचं म्हणून घेऊन गेलो असतो आणि संध्याकाळी पाऊस येतो, परत वाटतं ती मारायला पाहिजे. म्हणजे असं बरेच चेंज होते आता. त्यामुळे ती अपडेट राहिलो किंवा ततं राहिलो जवळ किंवा शेतीच्या रोज सानिध्यात राहिलो तर ही गोष्टी लक्षात येणार आहेत. म्हणजे असं बाबा लांब न थांबवून किंवा शेती बाबा हा एक 50 एकर 100 एकर करतोय म्हणून फोनवरनं किंवा आपल्या ह्याच्यावरनं होणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिकली रानात थांबावं लागणार आहे, कष्ट करावं लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे करत असताना आपल्याला तंत्रज्ञानाची गरज पाहिजे. हवामान कसं आहे काय मोबाईलद्वारे किंवा आपल्या बऱ्याच ॲप आहेत, ॲपद्वारे हवामान समजते, त्यानुसार आपण बदल करायला पाहिजे. आज आपण पाहतोय की आमच्या समोर जे कल्लप्पा गड्डे सर उभे आहेत ते पहिला कसे होते, आता सध्या सन्मानित पुरस्कार नाहीत तर ते पहिला कसे होते? पहिलं म्हणजे काय, पहिलं असं शेतीचं आमचं शेती नव्हती त्यावेळेचा विषय वेगळाच होता. परिस्थिती एकदम हालाकीची, त्यामुळं शिक्षण आमचं सगळं पूर्ण अपूर्ण राहिलं. आता मस्त वाटतं शिकायला पाहिलं, पण त्यावेळेला आमची पहिली 10वी झाली. 10वी नंतर ॲग्री डिप्लोमा झाला. ॲग्री डिप्लोमा झाल्यानंतर पुढचं शिक्षण BS ॲग्री करायचं, पण ती मुक्तमधनं करायची. ते सगळं म्हणजे इतकं तिथंपर्यंत आम्हाला जाता आलं नाही. त्यामुळं आम्ही शिक्षण थांबवलं आणि शेतीकडे वळलो आणि शेतीकडं प्रगती होत गेली आणि शेतीत चांगल्या पद्धतीचं पैसे मिळालं, नाव पण झालं. आणि त्याच्या पाठीमागं सगळ्यांचा संघर्ष आहे आणि स्वतः आमचं वैयक्तिक पण कष्ट भरपूर आहे. त्यामुळे बराच बदल झाला असा. मग जर तुमच्या स्वतःच्या मुलाचं जर भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही कशाच्या माध्यमातून घडवाल? शिक्षण ही सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आहे. म्हणजे शिक्षण समजा आम्हाला जर अजून थोडं चांगलं मिळालं असतं किंवा आम्ही अजून थोडंसं आमच्या वेळेला इंग्रजी, आम्ही 5वीला गेल्यानंतर इंग्रजी विषय आला. त्यामुळं आम्हाला पहिलं इंग्रजीचं काय विषय, म्हणजे इंग्रजी आम्हाला आज पण म्हणजे येत नाही. ती जर समजा आम्हाला लहानपणापासून इंग्रजी असतं तर आम्हाला आज बऱ्याच टेक्नॉलॉजी आहे त्या, किंवा आज आमच्या कॅम्प्युटर आहे दुकानात बरेच, आम्हाला ती कॅम्प्युटरचं म्हणजे चालवता येत नाही, काय नाही. मस्त बिझनेस मोठा आहे, सगळा आहे. पण शिक्षण अपुरं असल्यामुळं आमचं करता येत नाही. त्यामुळे शिक्षण किंवा इंग्रजीमधनं, मराठीमधनं, आता तुमचं तरी ते इंग्रजीमधनं सगळं आहे, जितकं चांगल्या पद्धतीने लहानपणी शिक्षण होईल ती महत्त्वाचा विषय आहे थोडा. म्हणजे ह्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या पण क्षेत्रात निवडण्यासाठी आपल्याला शिक्षण हे महत्त्वाचंच असतं. आत्तापर्यंत तुम्ही एवढंही केलात, मग तुमच्यासाठी लहानपणापासून आठवणी क्षण कोणता आत्तापर्यंतचा? तसं काय आठवणीचं क्षण नाही, काय असं म्हणजे नाही सांगण्यासारखं काय असं विषय. मग लहानपणी आता जे दिसते, तुम्ही लहानपणी पण मस्ती केली असेल आमच्या लहान मुलांसारखं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? लहानपणी आता सर्वच मुलं मस्ती करते ती, बऱ्याच मुलांना जास्त हे असते ती. पण परत ते जसं परिस्थिती येईल किंवा जशी आपली पुढची परिस्थिती येईल तसं ती बऱ्याच गोष्टी मॅच्युअर होत जाते ते. किंवा समजा आता लहानपणी आम्ही पण थोडंसं असं आगाऊपणा करत होतो, परत ती समजा जबाबदारी पडत गेली, वाढत गेली का ती सगळं व्यवस्थित होऊन जाते. मग आजपर्यंत जर तुमच्या जीवनाचं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर तुम्ही कशा प्रकारे कराल? एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आम्हाला वाटतंय जी काय करत असतो आपण तो सगळं प्रामाणिकपणे केलं पाहिजे, कुणालाही फसवलं नाही पाहिजे. हा आमचा मेन उद्देश आत्ताचा चालू आहे. लहानपणापासून आमच्या वडिलांनी असू द्या किंवा नानाभाऊंचे वडील आणि आमचे वडील पण मित्र आहेत, पण त्यांचं एकच आम्हाला सांगणं की फक्त तुम्ही कुणाला फसवू नका आणि प्रामाणिकपणे राहा. आता आमच्याकडं डाळिंबासाठी भरपूर शेतकरी येतात. आम्ही दुकानच्या माध्यमातून बरेच कन्सल्टिंग किंवा बरीच माहिती सांगतो, ही करतो. किंवा दुकानमध्ये चालत असताना आम्ही स्वतः 4 जण मला काय दुकानात आम्ही कधीही नसतो. सगळं 8, 9, 10 मुलं आहेत, त्यांच्यावर सगळं चालतंय काम आमचं. पण तसं त्यांना सांगितलं बाबा कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. मेन उद्देश आहे काय फसवलं नाही पाहिजे कोणालाही. समजा आम्हाला काय वेळेला असं होतं की आम्ही आणलेलं औषध आहे ते बाहेर आमच्यापेक्षा 10 रुपयानं 20 रुपयानं महाग विकलं जातं आहे, किंवा आम्ही आणले आमच्याकडून थोडंसं जास्त पण विकलं जातं आहे. तर आमचं जी काय आलं आहे त्याला जी काय आपलं बसतं त्या हिशोबाने तुम्ही विका. प्रामाणिकपणे सगळेजण जी काय आहे त्यात फक्त शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक होणार नाही. किंवा समजा कोण माणूस आला आहे त्याला सल्ला देत असताना कुठल्याही चुकीचा सल्ला देऊन ही फक्त आमच्याकडून म्हणजे अशा पद्धतीने मला सांगता येईल. आता तुमच्या जीवनात आतापर्यंत सगळ्यात मोठा आनंद कोणता आहे आतापर्यंतच्या जीवनातला? आतापर्यंत जीवनात आम्ही शेती करत असताना पहिल्यांदा आम्हाला तेलकटवर चांगलं यश मिळालं, हा एक सर्वात मोठा आनंद.
आणि त्याचबरोबर तेलकटच्याच बागेतून आम्ही युरोप एक्सपोर्टची डाळिंब पिकवली. हा सर्वात मोठा आम्हाला आनंद झाला. शेवटी सलाम तुमच्या कर्तृत्वाला. या मंचावरून महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश काय असेल? आता मुलांना संदेश द्यायचा म्हटलं तर एवढंच की आता चालूला शिक्षण आहे, म्हणजे 10वी-12वी पर्यंत चांगल्या पद्धतीने शिकलं पाहिलं किंवा सगळ्याच विषयात त्यांनी भाग घेतला पाहिजे किंवा सगळंच विषय जमलं पाहिजे. समजा आता इंग्रजी कोणाचं कमी येतं किंवा बाकीचं खेळात असू द्या, सगळ्याच विषयात ऑलराऊंडर जितकं बनता येईल तितकं बनलं पाहिजे. तर भविष्यात नुसतं शिक्षण किंवा नुसतं शेती करणार आहे म्हणून जर घरी राहिलं तर त्या मुलाला आता बाकीची टेक्नॉलॉजी वापरता येणार नाही किंवा बाकीचं जे खेळात आहे नुसतं खेळात पण म्हणून चालणार नाही. सगळ्या गोष्टीत ऑलराऊंडर राहिलं पाहिजे थोडंसं मुलांनी, आणि शिक्षणावरती जितका जास्त भर देता येईल तितका दिला पाहिजे. मान्य श्री कलाप्पा गडदे सर यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाला आणि कर्तृत्वाला आमचा मनपूर्वक सलाम. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत अशाच एका आणखी कर्तृत्ववान, प्रयत्नशील आणि आणखी एक पुरस्कारांना, ज्यांनी आपल्यासारख्या ह्या सरांसारख्या अशाच अनुभवांनी आपल्याला प्रेरणादायी करतील, अशाच या अनुभवाने आपल्याला उत्स्फूर्ण करतील आणि जीवनात अशा नवीन काही गोष्टी करायला लावतील, जे की आपल्या आईवडिलांच्या आणि सर्व शिक्षकांच्या गर्वासाठी असतील किंवा अभिमानासाठी असतील. धन्यवाद.